आजपर्यंत इथेनॉल नव्हतं, आजपर्यंत साखरेचा भाव बांधून दिला नव्हता. ऊसाचा शेतकरी खुश झाला, त्याचा ऊस वाढावा, ऊस क्षेत्र वाढावं म्हणून आता वाढीव टेंबूची योजना पूर्ण होत आली. वाढीव म्हैसाळची योजना 6 महिन्यात पूर्ण होईल. या जिल्ह्यामध्ये जत आटपाडी पासून सगळे दुष्काळी तालुके शेतापर्यंत पाणी 6 महिन्यात हे सगळं पूर्ण होईल. टेंबूचं झालं पूर्ण. मी बहुधा आचारसंहिता संपल्यानंतर त्याचं उद्घाटन करणार. पण त्यामुळे शेतकरी खुश, 12,000 रुपये वर्षाला. दीदी खुश, 18,000 रुपये वर्षाला. शेतकरी खुश, ऊसाला भाव मिळायला लागला. त्यामुळे आता ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर आणि महानगरपालिकेचे सगळे रिझल्ट पाहिल्यानंतर विरोधकांनी, उद्या लास्ट डे आहे, त्यात जरा विड्रॉवल केलं तर त्यांचे पैसे आणि वेळ वाचेल असं माझं मत आहे. परंतु ते तसं करत नाहीत, कारण राजकारणामध्ये गट टिकवावं लागतं. मी पण छोटे गावचे आहे, तुम्ही गट बीट सगळे शब्द मला माहिती आहे, यंत्रणा शब्द माहिती, बळ शब्द माहिती. तर ते यंत्रणा आणि बळ देऊन देऊन थकतील विचार आहे, कारण पडायचंच आहे. आणि त्यामुळे बाकी सगळ्या हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.